लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावं वगळली. सर्वाधिक 28 लाख महिला बीड जिल्ह्यातल्या. ई केवायसी प्रक्रियेसह पात्रतेच्या निकषामुळे लाभार्थी संख्येत घट. धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेयातून 2 नर्सेसला विषबाधा. एकीची प्रकृती गंभीर. रुग्णालयात उपचार सुरू. वारीत वाटपासाठी आणलेल्या शीतपेयातून विषबाधा. राज्यातील सरकारी आणि अनुदानित मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहांची प्रचंड दुरवस्था. कॅगच्या पाहणीतून धक्कादायक माहिती समोर. मूलभूत सुविधांची वाणवा असल्याचा ठपका, तर हॉस्टेलचा दर्जा वाढवण्याचे प्रयत्न सुरू. मंत्री शिरसाट यांची माहिती. ठाण्यात 3 हात नाका परिसरात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर बॅनर कोसळला. कोणत्या सुरक्षिततेच्या निकषांनुसार बॅनर लावला? संबंधित प्रशासनाकडून चौकशी करण्याची मागणी. मुंबई महापालिकेचा निष्काळजीपणा पुन्हा समोर. धोकादायक झाडांवर लावलेली नोटीस दोरीनं बांधली. पाऊस किंवा जोरदार वाऱ्यानं नोटीस उडून गेल्यास कोण जबाबदार? हिंदुत्वाच्या नावाखाली लुटीचा कार्यक्रम सुरू आहे. सत्ताधाऱ्यांना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. प्रशांत महासागरातील एल निनोच्या प्रभावात मोठी वाढ. मराठवाडा विदर्भासह निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या सावटाखाली. मोसमी पावसावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता. राज्यातून गायब झालेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार. पुढील 12 तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता. पावसामुळे कोमेजलेल्या पिकांना पुन्हा जीवदान मिळणार. नाशिकमध्ये कोथिंबिरीचे भाव गगनाला भिडले. कोथिंबिरीला प्रति जुडी 210 रुपयांचा दर. बाजारात कोथिंबिरीची आवक घटल्यानं दर वाढले.